अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ही आपली लक्ष्मी आहे आणि ही ऐकली तर परत आपल्याला भेटते नाही, म्हणजे परत तयार होत नाही, असं म्हणजे जी समज आहे लोकांचा त्याबद्दल काय होतं माणसाला वाटतंय बाबा ते आहे, कारण ते निष्पन्नच नाही झालं ना. बरं काय काय लोक म्हणजे असे सापडतात पण असे लिंबू घेऊन किंवा त्याची ती इच्छाशक्ती आहे बाबा, त्याला कंटिन्यू एक नंबर करते त्यांच्याकडे लिंबू असेल ही काय सांगते काय होतंय. स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये. आपण आलोय विजू काळे, बैलगाडी क्षेत्रातला एक म्हणजे मास्टर माइंड. कधी कोणाच्या म्हणजे आजपर्यंत चिडाचिडी किंवा कुठल्या गोष्टी नाहीत, सत्य मार्गावर चालणारा एक म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात अनेक माणसं आहेत ती, परंतु विजू काळे म्हणलं की नाही शांत आणि संयमी माणूस. आणि आजपर्यंत एवढा मोठा माणूस आहे परंतु कधी मोठीपणा नाही किंवा काय नाही. आणि आज त्यांच्या दावणीला मित्रांनो आलोय, बघू शकता. कुठलाही वासरू. नमस्ते. नमस्ते. ही शिरूरचे आपलं दैवत कुंडीबा महाराज शिरूर कर्नाटक मध्ये आहेत. बर. त्यांच्या तिकडे मी आपलं दर्शनाला आधीमध्ये जातो. त्यांच्या दावणीत मी वासरू बघितलं होतं. मी बघितल्यावर आम्ही होतो जऱ्याचा दत्ता अण्णा कैलासांना, याने बघितल्यावर म्हणलेला असं असं आहे महाराजा मुलाला एवढं द्यावं लागतंय. त्याने आपलं भावाचा विचार घेतला, म्हणजे ठीक आहे घ्यायचो ना, म्हणजे मग हे केला ते ठरवून ते आणलं, ते एक आणलं, पुन्हा कर्नाटकवरनं हे पण एक आणलं. बरं ह्याच हे त्या साईडला बघू शकता. ह्याचं नाव आहे, ह्याचं कॉकटेल सुंदर. कॉकटेल सुंदर म्हणजे सेम कॉकटेल दिसते कॉकटेल सुंदर. ह्याचं नाक काय वेगळं आहे, काय वेगळं काय झालंय, नागपुडी आपण म्हणतो ज्या पद्धतीने वळू बैलामध्ये एक हे असते नाकाडीचा बैल किंवा काय, त्या पद्धतीने त्याला ते जन्मताच दैव म्हणजे हे आहे, देण आहे त्याला नाकाडीची समजा, त्यामुळे ते नाकाडीच आहे. म्हणजे काय म्हणजे आपल्याकडे काय काय जुनी माणसं ह्याला लक्ष्मी पण मानतात, म्हणजे ही गोष्ट म्हणजे वेगळ्या गोष्टी. आणि ते शेजी ठेवरे मस्त आहे, म्हणजे असताना हे कुठलं जात खिलारच खिलार दुगल मध्ये शी खाली माटग्याळ चढचढ नाही का, त्या भागातले वासर आहे. बर. मारते नाही मारते पळून मारते असं. बर. आता त्या साईडला तुमचा बैल आहे शो रॉकी. दादूचा आमचा मुलगा पिलीवचा एक त्यांचा मित्र आहे, आपल्या दोघांचं नियोजन करून ते पळवते ते. याने म्हणजे चांगल्या पद्धतीने पळाला. गुटू चव्हाण आपलं पिलीवचं दादूचा मित्र आहे आमच्या मुलाचा, त्यांच्या दोघात आपला हे विषय आहे. आणि पळवते ते आपलं वासर असू कंटिन्यू. आणि अक्कलकोटला जे उन्हाळ्यामध्ये मैदान झालं, सचिन दादा कल्याण शेट्टी अक्कलकोटचे जे बीजेपीचे आमदार आहेत त्यांनी नियोजन केलं मैदानाचं. तर ते त्यांची पद्धत म्हणजे त्या अगोदर वेगळी होती. ते म्हणलेला तुमचं म्हणजे जी आपला अखिल भारतीय संघटनेचा जी फायनल पद्धतीचं हे आहे, ते आता बऱ्याच ठिकाणी हे खेळ आवडायला लागला लोकांना. त्यांच्याकडे ते नियोजन झालं त्यावेळेस त्यांच्याकडे बुलेट गाडीचं बक्षीस होतं, त्यावेळेला ही तिथं पळवलं होतं एक नंबर. आणि सर्जा एक नंबर केला बुलेटचा बक्षीस. तुमचा महत्वाची सोन्या हे आपले बोपरचे संदीपभाई माळे, त्यांचा बंधू कुंदन शेठ माळे, बोपरचे माजी सरपंच कुंदन शेठ माळे, त्यांच्याकडे सोन्या म्हणून त्यांनी बैल घेतलेला होता. ते आपलं बैल भरपूर त्यांच्याकडे लिमिट मध्ये आले बैल, मापात आले. आपल्याला जर विषय झाला ते आपलं ठरवायला, आपण बोलायचं काय असेल ते ठरवणार. मला 2 लाख रुपयाला ह्याने दिलं, बाकी 2.5-3 लाख जग मागत असेल तर ते आपल्या बाबतीत ती दोघं भाऊ अगदी व्यवस्थित. आता इथं असतील पळतोय का इथं? पळतोय. कसं आहे काय? दोन्ही खांद्यानं पळतोय बाहेर. पण आपलं लिमिट म्हणजे वासर बिसर आपल्या असते ती आदत बेदत मग त्याच्यावर आपलं घालायचे आणि पळवायचे, शिकवाय गुरु एक गुरु. तर मित्रांनो संपूर्ण मुलाखत आपण घेऊ आता एका जागेला बसून. दाखवली शिरूम हॉलचं. हे कसं झालं, संदीपभाई माळे बोपर आपला मित्र, ते कोरोनाच्या काळामध्ये इथं आपल्यापाशी म्हणजे 8-10 दिवस 8-15 दिवस राहायला असायचं. मग इथं राहिल्यानंतर परत त्यांनी म्हणलेलं असं करू आपण नियोजन, ह्याने ते बांधलं स्वतः सगळा खर्च करून त्यांनी बांधलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्याकडे छकडा शी जू किती बारक जू आहे. काय केलंय, मोठं एक जू आहे आपल्या छकड्याला, मोठं जू आहे. बरं. काय होतं, ही खोंड जर शिकवायची म्हणलं तर मोठ्या जो लगे म्हणलं तर मानव समजा बोजा पडतोय, मग ही गुढीचं जू आहे. बरं. छोटस जू मी रांजणीमध्ये कर्नाटक रांजणीमध्ये आणलेला आहे. आणि ह्या नाशिक टांग आहे. बरं. ते उसाचं लाकूड आहे. हे जे लाकूड आहे साधारण मला वाटतं
हे संदीपबाईने आणि शेवाळ्याबाईने दोघांनी छकडे घेतलं हा. होतं. राजा पळत होता त्यावेळेला मुंबईला पळवायचा. बर ते मला बाईने असं छकडं दिलं होतं हा. संदीपबाईने. हे तिवस म्हणून लाकूड आहे म्हणजे सागापेक्षा अगदी कठीण चिवटपणा. बर. 15 ते 20 वर्षाचं छकड आहे. आहे असं उन्हाळ्या पावसाळ्या उन्हात आहे. बर. पण आहे असं लाकूड आहे. ह्याच्या धावपट्टीत जुन्या ज्या गाड्या असत्या पहिल्या मोठ्या होत्या हे एकदम हलका आहे. एकदम हलका 15-20 किलोचा हलका छकडा आहे. आणि ही धावपट्टी लोखंडाचा धाव आहे. बर. म्हणजे जुन्या जी पूर्वी गाड्या होत्या का चाकजोड ह्याचीच आहे. काना आहे छोटासा सगळं. रॉड आहे आणि त्याची बांधणी बिंदणी त्या व्यवस्थित. तुमच्या ह्याच्यात आणि नाशिक म्हणजे औरंगाबाद सारखी खरंच म्हणजे ही छकड जे रिंगीला पाहिजे एवढं रिंगी वासरांना कसं आहे त्या छकड्याच्या वजनापेक्षा कमी मानव लोड येत नाही. ड्रायव्हर बसायला हलकं आणि येटण्याचा हे विषय नाही. सोडायचं आणि तुमचं काय किती आता 12 आहे ते समजा छकड आहे. तुम्हाला वासरू बारका असेल तुम्ही मागे घेऊन इथं हुकापर्यंत आकडू शकतो. आकडू शकताय. हा. पुढे बैल असला मोठं पुढे घेऊन आकडू बघा शकताय. मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लाकडात छकडा आहे आणि सगळं लाकडच आहे. आणि आता आपण लोकांना छकडा आहे ती टिकत नाही तेवढं ही टिकलंय म्हणजे आणि कितीतरी ह्याला वर्ष. विशेष मध्ये औरंगाबाद मी विदर्भ मराठवाडा आहे का नाही हम्म. टोटल 40 गावापर्यंत घोडा जो आहे का नाही आपला काटेवाडी घोडा हम्म. ते ह्या रिंगेला पळतोय. बर. आज बी पण टिकतंय ते दिवसाच्या लाकडाचा. चला मित्रांनो आपण बसून घेऊ मला. तर मित्रांनो बैलगाडी शर्यत आता बघा त्यांच्या दावणीला आलोय. खास अनेक लोकांची मागणी पण होती की बाबा ह्यांची मुलाखत घ्या. म्हणजे नियोजन अगदी नियोजन करायचं म्हटलं तरी अगदी आबांचं नियोजन तुम्हीच करता बरोबर. शेवाळ्याबांचं नियोजन तुम्ही करता. परत मला वाटतं संदीप भाईचं नियोजन तुम्ही करता. 35-40 वर्षापर्यंत एक समीकरणच आहे भोपाळ. तुम्हाला ही नाद कसा बैलगाडी क्षेत्रात कसा आला? नाद असा की वडिलांना बी नाद होता. वडिलांचे मित्र कोंडे देशमुख म्हणून माळशेरमध्ये टॉपची गाडी पळायची बाकीच्या बी गाड्या पळायच्या. बर. तर मग आम्ही लहान असलं की ती दोघांची मैत्री असायची. मग आपलं गाडीत त्यांच्या उभं राहायचं आणि पूर्वी गाड्या मैदान झालं की गावात मिरवणुकीला आणायची. बर. त्या लाकडी छकडे होती त्याच्यात बसून आपलं हवा ठोकायचं. मग परत बंधू आमचे अण्णा काळे त्यांना नाद लागला वडिलांबरोबर. त्याने टॉपचा ड्रायव्हर हा. पूर्वी आता जे ड्रायव्हर बस असं नाही. पूर्वी लाकडी छकडा असं तर खाली तिडी मारून पायाची तिडी मारून बसायचं हे करायचं. लाकडीला तिडी मारून लाकडीला तिडी मारून बसायचं. मग ते अण्णांना नाद लागला. अण्णामुळे मग अण्णांनी टॉपचीच बैल घेतली. अंबरनाथचा राजा जे बोलत होता तेव्हा अण्णाने स्वतःच घेतलेला. त्याच्यानंतर बाब्या पळाला. काळा मोरा बाब्या फोंडसरचा जे पळाला तो अण्णाने घेतला. त्याच्यानंतर चिम्या पळाला. त्याच्यानंतर टॉपचाच बैल त्याच पद्धतीने राजा नखऱ्या ही बैल होऊन गेले. आणि त्याच्यानंतर एक बैल लाभला परदान वाघेरीचा परदान. तर अक्षरशः त्यावेळेची कंडिशन वेगळी होती. त्यावेळेला 40-50 हजार 60 हजार पण जास्तीत जास्त किंमत असायची. बर. पण अण्णाने त्यावेळेला 1,11,000 रुपयाला परदान नावाचा बैल वाघेरीतला कणशेच्या त्यावेळेचा 1,15,000 म्हणजे त्यावेळेचे 1,11,000 म्हणजे जवळजवळ 1.5 पट माझ्या मते. कारण इतर जी बैल त्यावेळेला खरेदी झालत्या ना 40-50-60 हजार खरेदी झालत्या. ते माणसाचं मत असं होतं की आपल्याला द्यायचंच नाही. त्यावेळेला लय म्हणजे अडचणीत नानाने बैल त्यावेळेला घेतला. 1,11,000. आताच किती त्यावेळेच 1,00,000 त्यावेळेस 40-50 हजाराला 11. मग आजच्या किमती आपण ऐकतो 5-50 लाख म्हणजे आता 55 लाख रुपये त्यावेळेस. आणि ते बैल बरं का एकमेव बैल असा झाला की माझ्या मते 3-3 वर्षाचा त्याने सलग 1 नंबर केलं. हिंद केसरीचं पेडगावचं मैदान आहे सलग 2 वर्ष 1 नंबर केलं. सातेवाडीचं 2 वर्ष 1 नंबर केलं. 3ऱ्या वर्षाच केलं बरं का त्याने. पण ट्रॅक फॉल झाल्यामुळं त्याला तिथं आपण 2 वर्ष पुशेगावचं सलग 2 वर्ष केलं. कोरेगाव काय आपल्याला गावलं नाही. त्याच्यानंतर सातेवाडी खटाव बिटाव म्हणजे बरेचसे मैदान त्याने. तुमचं देवडचं मैदान आता तुम्ही दामणीच्या बाजूला देवड आहे ना देवडचं सलग 3 वर्ष 3 बैल घालून सलग 3 वर्षाचे 1 नंबर आहे. बरं आता हिंद केसरी मैदान तुम्ही आता हिंद केसरी मैदानाला दर्जा देण्यात आला आणि आता अनेक लोक नवीन मैदानाला पण हिंद केसरी मैदान दर्जा देण्यात. परदानचा विषय आहे. आणि मग एवढा बैल पळत असताना आजारपणातनं उठला. 8/4/2002 ला बैल मग देवाज्ञा झाला. त्यावेळेस तुम्ही काढून हो त्यावेळेचा ठेवलेला असं. आणि 1,11,000 बैल आपण घेतला बरं का. पण गंगाराम शेठ ही संदीप भाई आहे का नाही अगदी माणूस असं म्हणतं की रक्ताच्या नातं मानलं तर रक्ताचं नातं आहे. नाही मानलं तर रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं श्रेष्ठ आहे. आज बी मी गंगाराम शेठचं नाव घेतो. म्हणजे आबाबर असेल संदीप भाई असेल. आज तुमचं युट्यूब असेल किंवा मोबाईल आहे. पूर्वी मोबाईल नसायचं. बैल आपल्याला आवडला. पूर्वी RTGS असं बी काय नसायचं. डायरेक्टली मग
मग आम्ही काय केलं, चिम्या किंवा हे बाबे बाबा पहिली बैल पळावी होती, आम्ही गंगाराम शेटकडे पळावे जायचो. मग गंगाराम शेटचं आमचं असंच समीकरण नातं जुळलं की उन्हाळा म्हणजे दिवाळी चालू झाली की उन्हाळ्यापर्यंत मे महिन्यापर्यंत मुंबईला पळवायला जायचं. तिथं पळवलं नाही तर मग पावसाळ्यात बैल काय करायचं, मग ती म्हणली आपलं तुम्हीच नाही तुम्हीच पळवत जावा. माझ्याकडे तुम्हाला सांगतो साधारण 2-4 फायले भरले असतील गंगाराम शेटच्या घेतलेल्या बैलाच्या, पण एकही बैल त्या बिचाराच्या नावावर नाही, सगळे बैल आमच्या नावावर इथं. हो. आणि तिकडे गेल्यानंतर मी जायचो, एक 8-15 दिवस मुंबईला जायचं, 1-2 अड्डा बघायचं, कॅलेंडर रेस्ट काढायचं, येऊन अण्णाला सांगायचं अण्णा आपण असं असं पळू, आणि त्या पद्धतीने मुंबईला जायचं, 3 अड्डा करायचं, परत इकडे बैल आणायचे. पण मला असं नाही वाटत की आयुष्यात ती बैल माणूस बाबा माझी बैल किंवा काय म्हणून असं चकड्यात उभा राहिले बसले. हा खरं सांगायचं म्हणजे हा परदान बैल 1,11,000 घेतल्यानंतर 4 महिन्यानंतर ती बिचार परत आमच्याकडे आला आणि अण्णाला म्हणलं अण्णा असा विषय आहे, मला तुम्ही बैल द्या. पण आम्ही आज बी त्याचा व्यवहार केला, 1,40,000 रुपये त्या माणसानं आम्हाला दिले. पण त्याचा स्टॅम्प जे आम्ही वगैरे केला ते आमच्याच नावावर, ते बिचारा आज बी कधी म्हणला नाही की बैल माझा, म्हणजे एवढं विश्वास. आणि बैल आज घेतला की 4 महिन्यांनी मुंबईला गेल्यानंतरच त्यांना सांगायचं आता कचरेवाडीचा सोना 1,56,000 घेतला होता, साखरवाडीचा नितीन जगताप, बाजीराव जगताप, बाळासाहेब जगताप म्हणून त्यांच्या घरी ठेवला होता, नियोजन मीच बघायचो. आगाशनगरचा पक्षा पळाला त्याच बिचाराचा बैल, साखरवाडीचा पिस्तूल पळाला. एक समीकरण त्या माणसाचं, ही बैल बाबा माझे कधीच नाही तुमचेच आहे. मग त्याच्यामुळं त्यांच्यामुळं संदीप भाईला नाद लागला, भाई बी परत आलं, बैल खूप घेतली. त्या माणसाचं त्यावेळेचं टार्गेट असायचं की 10-12 लाख म्हणजे भरपूर झालं त्यावेळेला. पण मी मांडून ठेवलेलं आज बी की वर्षातनं 10-12 बैल ती व्यक्ती घ्यायच आणि नुसत्या सांगण्यावर घ्यायचं. नंतर मोबाईल निघाल्यानंतर काही वेळेला रेंज नसायची, मग बाबळीच्या झाडावर कुठल्या बांधकामात जायचं आणि तिथनं त्या शेटला फोन लावायचा. आणि मग त्याने ती म्हणायचं कसला आहे काय आहे बैल बाबा, शेट पळा तुला आवडला ना मग घेऊन टाक. मग पैशाला इथनं जायचं, पैसे घेऊन यायचं, पळवत बैल बसायचं. बरं त्यावेळेच झाला विश्वास. आता तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी आता आम्ही पण नवीनच आहे युट्यूबवर, म्हणजे आता ही झालं युट्यूब, ही आता आलं, आणि त्या काळात जर युट्यूब किंवा ही क्षेत्र असतं तर मला वाटतं आता जी बैल 1 नंबरला बोलते त्यांचा इतिहास कुठं दिसला नसता, तिलाही मोठा इतिहास दिसला. त्यावेळेस म्हणजे हे नव्हतं, पण आता त्यावेळेचा काळ शूटिंग नव्हतं, काय नव्हतं, चिडाचिड नव्हती. हो. आणि आता सगळं असून नाही, पूर्वी कसं असायचं बरं का, गट मर्यादित व्हायचं, गाड्या मर्यादित पळायच्या नाही असं नाही, पण अंतर बी तसंच असायचं समजा. पण त्या वेळेला पारदर्शकता होतीच नाही, त्यावेळेस पारदर्शकता शूटिंग वगैरे नसताना पंचांनी दिला निर्णय अंतिम निकालच पूर्वीप्रमाणे. पूर्वी बक्षीस किती असायचं मला जसं कळतं ना, 1,500 रुपये पहिलं बक्षीस होतं, 1,000 रुपये पहिलं बक्षीस होतं. काय जणांचं मी आता जाहिरात बघितलं, त्या आम्ही बारको होतो त्यावेळेला 500 रुपये पहिलं बक्षीस आहे, आणि तेव्हा त्या बक्षिसावर मग खेळायचे. आणि पण बैलाला किमती बी बैलात तसेच होते. बैलाला किमती म्हणजे ह्या क्षेत्रात बैलाला सगळ्यात सर्वाधिक किंमत म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात म्हणजे आता तुम्ही बघताय की सगळ्यात महागडा बैल त्यावेळेस कोणी घेतला होता? नाही आता बरं का, माझं असं मत आहे की म्हणजे इतर व्यवहार आता टॉपचे खेळाडू कोण, जीपी भाऊ होतं, आमच्या भागातली सगळीच आहेत समजा. आमच्या भागातली म्हणलं तर दगडू गोले, त्याच्यानंतर बाबा वाघमोडे, मारुती वाघमोडे, परत बाबा अनंता, एकनाथाना वाघमोडे, लवट्याची मैफा लवट्याची, ही बरीचशी बैल पळायची, बाजी वास्ताची बैल पळायची, कोंडेबा देशमुखची पळायची, टॉपच्या गाड्या, नामकोळाकराची बैल पळायची, टॉपच्या गाड्या, सालगोड पाटलाची बैल पळायची. ह्या माणसामुळं घाट आम्हाला बघायला मिळाला. हे जे माळसरचं आणि तुमच्या भागातलं बंडगर बोवा म्हणून एक म्हातार होत, ती म्हातार बाबा चालत आज मुलं चांगली त्यांची उद्योगपती झाली, ती वासराच्या जावळे घालायचं आणि माळसरला चालत यायचं, शिंगाला पिशव्या अडकवायच्या जेवणाच्या हातराय पांघरायच्या, आणि ती म्हातारा तर माळसरला मराठी शाळेत बैल आणून बांधायचं तर मराठी शाळेच्या राऊंडवर. मग हे सगळे रेसवाले तिथं जायचे, पटलं तर त्यातलं एखादं वासरू घ्यायचं आणि त्यांच्या थ्रू. आणि कालांतरानं कसं आता ही जरवाली, ही बाकीचा भाग खरसुंडवाली, ही सलगर बिलगर जायची. आणि मग त्यांना विचारायचं बाबा कुठून आणले, ती म्हणायची कर्नाटक आणले. मग म्हणलं बघू कर्नाटकून. मग टोटल वासरा आज बी आम्ही आता कर्नाटकून आणतो, पण तिकडचे वासर टिकूनच पळते. आपल्या भागात बऱ्यापैकी माळशिरस भाग आहे, तुमच्या भागात पण बरेच व्यापारी तयार झाले, तर झऱ्यात बरेच व्यापार तयार झाले. पण ही आता सर्वसामान्य लोक आपली कशी वासर घ्यायला जाते ती किंवा गणती ती, पण वासरू बघताना नेमकं काय बघायला लागते? वासरू बघताना त्याच्या डोळ्यात चलाकपणा, त्याचा तेज, हात पाय, चौक, अंगाचा पिळ. आता ही बी वासरू आहे, पलीकडे वासरू आहे,
ह्याच्या अंगाचा पिळ, ह्याचा कनाटा, चौक, अंगाचा पिळ बघा. ज्या बैलाला घट अंग, पाय दगडावानी, तळखूर, सरनाक्या नाही, त्याच्यावरनं कानकाळाशी, ह्याच्यावरनं बैल ओळखू येतो. भले जाती गोतीचा हे दुगल असू द्या, दुगला किंवा 25% मध्ये दुगल गावरांमध्ये येते समजा हे. त्याचं जे चौक उंच आहे. पण चौक बी, पण अंगाचा जे घटपणा, जे अंग ओढून म्हणतो का नाही, हा. ती बघायचं समजा. म्हणजे बॉडी बिल्डर बॉडी आता आपल्यातला भाग, आता आमच्या मध्ये तुम्हाला सांगू, आपला बी भाग आहे. आपल्या बी भागापेक्षा तुम्ही जर पिलूला गेला, पिलूच्या पलीकडे गेला, त्याच्या कटपळ आहे समजा, आचकदान आहे, ही भाग सांगोल्यापर्यंत. आणि सांगोल्याच्या पलीकडे गिरडी जवळपासून माडेगाळपासून शंख दरेबडची कोणत्या बोबलात ही भाग, आणि डपळापूर आरवडीपासून बाज, बेळुंकी, बसापाची वाडी, डोरली, अंकली ही भाग, मोठीवाडी, करेवाडी पर्यंत, म्हणजे तुमचं विजापूर एक 18 किलोमीटर राहते. इंचगिरी, माडगेळ ही बाग, माझं असं मत आहे की पळणाऱ्या टॉप बैलापैकी ही बाग सगळ्यात उजवा. अगदी असं माझं असं मत आहे की देशात जेवढ्या जातात, मग लाल कांदारे असेल, गवळर गाय असेल, किंवा कर्नाटकची हल्लीकर असेल, म्हैसूर दुगल, त्यापेक्षा टॉपचा बैल माझं असं मत. मी सगळीकडेच फिरलोय. राजस्थानमध्ये जी नागोर जात जी पळते, ती जात बघा एमपी बिमपी ह्या बॉर्डरला पळते त्या, ऑनली पाकिस्तान पर्यंत ही वासरं जाते. पण आता त्यांची खासियत ती. पण सगळ्यात देखना जर बैल असेल तर कोसा दुगल मध्ये जो बैल खिलार मध्ये माझं असं मत आहे की टॉप, देशात टॉपला. कारण त्याची ठेवण जी आहे ना, किंवा देखना पण आहे. आता आपण बघतो गटप्रभार असेल, किंवा हे प्रदर्शन आहेत, त्याच्यामध्ये टॉपचीच बैल आपली. कारण शेवाळ्या आम्ही ज्यावेळेला टीम दिल्लीला गेलो, आणि केंद्रीय वन पर्यावरण डिपार्टमेंट जे आहे केंद्र सरकारचं, त्याच्यामध्ये बसल्यानंतर आम्ही ते बैलाचा फोटो इकडून घेऊन गेलतो, ओळ बैलाचं जत्र आणलेलं. तर ते जे मुख्य सचिव होतं ते आच्यात पडलं. ते हिंदीत आभांना शेवाळ्याबांना म्हणाला, बैल ऐसे बी होते क्या, म्हणजे बैल असले बी आहेत का. कारण त्यांना मोठ्या वशिंडीची, नागोर जातीची शिंग तुकडी तसलीच, नंदी बैलावानी खोबळ्या शेंगाची तसलीच बैल दिसली, आणि ही धारदार तलवारीच्या पात्यावानी शेंगाचे टोक देखना बैल दिसला. त्यांना माहित झालं की बाबा बैल असलो. आता जे आबाजा बावरे, ती बैल एक नंबरचं, म्हणजे आबाजा बावऱ्या, हा कोसा केला. आता आबाजा बावरे जगना कोसा खिलार. पूर्वी माझं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये जी जात होती ती पांढरा खिलार, जसं मसवडी, धनगर खिलार, पंढरपूरचा कॅटेगरी काजळी खिलार, नदीच्या बाजूला पटवर्धन कुरोलीचा भाग, ह्याला जी क्रॉस झाली ही हल्लीकार म्हैसूरचा तो कोसा बैल आहे. कारण पूर्वी आपल्या भागात खिलार बैलाला तुम्ही आज बी बघा थोड्या 4-4 बोटाच्या कांबळ्या आहेत. बरोबर आहे. आणि म्हैसूरला जर बघितलं तर निघालेल्या मानापासून छातीपर्यंत 2 ते 3 बोटाच्या लांबीचीच कांबळी, तेवढीच कांबळ दिसते एक बोट रुंदीची. त्यामध्ये म्हणजे म्हैसूरला कांबळ कमी, आणि हे क्रॉस झाल्यामुळं मग ही कोसा दुगल असं झाला. आणि इतर बैलापेक्षा ती जात टिकावत. आता तुम्ही बैलाचं नाव सांगतो, बकासूर, बरोबर, काय त्यात असं काय नाही. आता बकासूर विषय असा आहे बरं का, ज्या वेळेला बैलगाड्या शर्यती बंदी आली त्यावेळेला विरोधकांचं असं मत होतं की बाबा बैल हा पळू शकत नाही, कारण 5वीच्या पुस्तकात पान नंबर 85 वर आहे, मला वाटतं इतिहास नागरिकशास्त्र. तर त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की बाबा बैल हा कष्ट करण्यासाठी, घोडा हा पळण्यासाठी, त्यावेळेचं संशोधन. आणि आज बी तुम्ही राजमुद्रा बघा, राजमुद्रा जी आहे थोडक्यात छापा जे म्हणतोय आपण, देशाचे प्रतीक आहे राजमुद्रा. कुठल्याही शासकीय गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर त्याचा शिक्का असतोय. काट्याला काटा आहे, आणि छाप्याच्या बाजूला एका बाजूला जो राजमुद्रा आहे, म्हणजे 4 वाघ आहेत बघा, ते वाघाचे चित्र आहे, आणि त्याच्या खालच्या बाजूला घोडा आणि बैलाचं चित्र दिले, ते दोघांच. मग हे आपण सगळी टीम बसलो, आबा बरोबर जेवढी व्हायचं समजा, बोधगे साहेब, रामभाऊ टाकळकर, आबाय, धनाजी सात्या, सगळी बसलो. याला म्हणलं बैल, त्यांचं असं मत येतं बाबा घोडा पळू शकतो, घोड्याचं कम्पॅक्ट खोडा आहे, बैलाची जोड खोरे आहे. मग घोड्याचं डीएनए केलं तर घोड्यामध्ये इक्वल जीन नावाचा जो घटक आहे त्याच्या ब्लड मध्ये, आपल्या शरीरात कसं पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी आहे, तर त्या घटकामुळं तो जीन नावाचा घटक आहे म्हणून घोडा पळू शकतो. मग आपण असं केलं की बाबा महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा असेल, मग आपली बैल आहेत त्या प्रत्येकाची एक नंबरची. आता उदाहरणार्थ शेवाळ्याबाचा राजा होता, धनाताशाचे बैल आहे, अंधापालनाचे बैल, उदादाचे बैल होते, त्या प्रत्येक बैल पळाली. पळणाऱ्या बैलाचं जी चांगला बैल पळतो 4-5 बैलात त्याचं ब्लड काढलं, आणि जो पळून थांबला शेवाळ्या बाबांचा राजा त्यावेळेला थांबला होता, तर त्याचं बी ब्लड काढलं. तर त्याच्या घोड्याची कॅपॅसिटी आहे ते नाही, पण ह्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे तो बैल पळू शकतो. हे माझं असं म्हणजे सगळ्याच मत आहे, माझं बी मत आहे
की जगामध्ये पहिलं संशोधन महाराष्ट्राचं झालं की बैल बैलाच्या कॅपॅसिटी प्रमाणे पळू शकतो आणि त्यावरती निकालाला एक आधार गावला म्हणून देशातल्या बैलगाडी शर्यती चालू झाल्या. आता कम्पेट खुर्चा जो विषय झाला की बाबा घोड्याला कम्पेट एकच खोर आहे म्हणून घोडा पळू शकतो, बैलाला डबल खोर आहे. आम्ही कुंभकोणी साहेबांना बसलो, दिलीप वळसे पाटलांचे वकील होते. त्या कुंभकोणी साहेबांना बसल्यानंतर त्यांनी ती डॉक्युमेंट दाखवलं, त्यांनी ते संशोधन केलं. मग म्हणले घोड्याला बैलाला कम्पेट खोर आहे, मग हारणारा कम्पेटच खोर आहे, हारण्या एवढ्या स्पीड कशालाच नाही. मग तो कम्पेट खोरचा मुद्दा खोडून काढला. अशा पद्धतीनं हे करून मग बैलगाडी शर्यती चालू झाली. बर, म्हणजे बकासूर आता तुम्ही जसं आपण बोललो की बाबा शी पाहिजे, ते पाहिजे, पाय पाहिजे, मजबूत पाय पाहिजे किंवा बकासूरचा विषय राहिला. आता बकासूरचं खासियत एक असं आहे बरं का, मला असं वाटतं ठीक आहे की काही लोकांचं असं मत आहे की बैल हा जाते गोतीचा लागतो. मग मला असं वाटतं की ज्या वेळेला मंडपामध्ये खिलार बैल जे आहेत कोसादोगल मध्ये ते देखणेपणातच आहेत, पण त्याला जी लागणारा चंचलपणा आहे. समजा इकडे आता बकासूर मध्ये काय आहे, त्याची ठेवण मस्त तो जाते गोतीचा नाही, म्हणजे खिलार मध्ये नाही वाटत, तो गावरांमध्ये मला असं वाटतं 25% असेल तर ती गावरान आहे, पण त्याची पळण्याची खासियत आहे, त्याच्यात तेवढा धमकपणा आहे, त्यामुळे बैल तो पळू शकतो. बर, आता ती घरणिकीचा राजा आहे समजा धरून, त्याची कांबळ बघितली, हो त्यात झाला. ती कुठला जातीचं घरणिकी कुठली आली? खिलार मध्येच बैल आहेत, तो खिलार त्याची कांबळ भरपूर. आता कसं होतंय, काही वेळेला गायला जर कांबळ असेल आणि बैलाला कांबळ लिमिट असेल तर गाय बरोबर जाऊ शकतो. असं आहे, दोघांपैकी एक होऊ शकते असं. बैल राजा खिलार मध्येच, राजा पूर्ण खिलार मध्ये. असं पण काय लोकांचं म्हणणं आहे की बाबा ही शो बैल आहे, मैसूर आहे बाबा, पळाल तर किती पण पळ, हो, नाही पळाल तर दात लावूस तर पळतो, परत दुसऱ्यात पळतो. काय लोकांचं मत बी बरोबर, काय लोकांचं कसं मत येतंय. आता हे बघा, तुम्ही जशी ठेवण करताय, मग मैसूर बैल पळत नसेल असं माणसाला वाटतंय, मग स्टार्टला टिटवी जी पळाली, विठ्ठल शेरेकरांचे पुन्हा त्यांचं आपलं भिवंडवाल्याचं मैत्रीचं नातं काय असेल ते त्यांचा विषय, पण ती टिटवी जर बघितली तर उभा राहणारा कंबर एवढी टिटवी होती, अगदी दांडावर करूनच पळायची टिटवी. त्याच्यानंतर सूर्य झाडकरचा एक बैल पळवला, येळगावकरांनी घेतला, मैसूरच होता, तो बैल पळालाच की. आपण कसं पळवतोय, पण एक आहे, खिलारपेक्षा मैसूरमध्ये शहाणपणा जास्त, शहाणापणा. तुम्ही टेम्पोतनं बैल उतरवला आणि हाय असा जर बैल झोपून चालवायचं म्हणलं 2 बैल तर हाय असं जाणार, त्याला वाट लागत नाही काय नाही, त्या मालकाबरोबर जाणार. खिलारात शहाणपणा आणि नक्याला चांगली खिलारमध्ये. खिलार म्हणजे मैसूर म्हणजे मैसूर बरेच जाती आहेत. आता टुमकूर हुबळी धारवाडचा जो भाग आहे मैसूर पर्यंतचा, ती ऍक्च्युली मैसूरच आहे, ती पायाला जात बारीकच येते, कांबळ एकदम कमी, माना लांबड्या, ती भाग मैसूर आहे. आणि बेंगलोरच्या पलीकडे कृष्णागिरी, केलमंगलम हा जर भाग घेतला, मरळवाडी, ह्या दुगल कोसा आपलं जे वळू बैल आहेत का नाही, त्या कोशातली बी पायाला भक्कम, कोसा मोरा, ती जात चांगलीच आहे. हे लोकांचं म्हणणं आहे की बाबा जी बाहेरनं संभाजीनगरवरनं ह्याच्यावरनं जी बैल येते ती ह्या बैलांना, म्हणजे त्यांचं काय लोकांचं म्हणणं होतं छकडीचा मुद्दा त्यांनी काढला, छकडीमुळे ती हे होत नाही. त्या बैलात आणि आपल्या बैलात काय फरक आहे? आता त्या भागात मी बरं का, ज्या वेळेला आबा, गंगाराम शेट आणि संदीपभाई मिळून यांनी शोक केला, मुंबईचा शोक खेळ तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेला गाड्या 2 पळतात त्यावेळेला एका मालकाने जर एका मालकाची गाडी टाकली तर त्याचा बैल बदलायचा. हा मुंबईचा नियम आज नाही, पहिल्यापासून नाही, हांड्या बादल्यापासून खेळत होते तेव्हापासून नाही, तर ती बैल बदलावं लागतात. मग मी 2-3 वेळा, म्हणजे 1-2 आपले बऱ्याच शर्ती जिंकलो बी, बऱ्याच हारलो बी, त्यावेळेला बैल बदलायची 4-5 बैल आपल्याकडे संपले गेले. मग मी शेवळ्या बाहेर गंगाराम शेटला मला बैल आपल्याला बघावा लागतोय, 26 जानेवारी होता. मी कंटिन्यू विदर्भ मराठवाड्यापासून एमपीला गेलो, पण त्या लोकांची ठेवून बघितली, ती म्हणतात ना ऍक्च्युली मुलाखतीत म्हणत नाहीत, कृतीत करतात ती लोक. त्यांच्यात पहिला जर विषय असेल तर पहिलवानला काय देतात, दूध जास्त देतात, पहिलवानला बदाम जे देतात, आणि खरोखर पहिलवानला दूध, बदाम, तूप देतात का नाही, त्या पद्धतीने आम्ही आमच्या डोळ्यानं बघितले. खालच्या भागातलं विलास पवार आहे, तेजाचा मालक, आज अर्जुनचा बाप्पा वगैरे ते आहेत ना, ते आहे, मनू काका आहे, प्रल्हाद मामा आहे जांभळे तांड्याचं. ही जी लोक आहेत का नाही, ऍक्च्युली आपल्याकडे बैल जर पळाला तर ते आपल्याला सांगतात बाबा आमच्या आधीच आपला करार झाला बाबा 1-2 आड पळवा आणायचा, तर ते आपल्याला सांगतात बाबा आमच्या बैलाला तूप लागणार आहे, आमच्या बैलाला बदाम लागेल. खरोखरच आहे, आपल्याकडे येते मिळते म्हणून मागतात असं नाही. त्यांच्या परिस्थितीनंतर आणि त्यांच्याकडे आपल्याकडे एक पद्धत, आता समजा आता मग माळशिरला तुम्ही मैदानाला आला, एक मैदान करतो ना आपण घरी जातोय, ती लोक तसे करत नाहीत. जालन्यात मैदान असेल तर जालन्यात मैदान झालं की औरंगाबादला येतात, औरंगाबाद झालं की राजूरला येणार, राजूर आलं की एमपी बॉर्डरवर, असा 15-3 आठवडं बैल
माणसं घर सोडून कंटिन्यू मैदान पुढे करतात. बर. मग त्यावेळेला समजा आता माळसरच्या बाजूला मोठेवाडी गाव आहे, तर मोठेवाडी गावाच्या 2 किलोमीटर बैल जर उतरवली, त्यांचा खेळ 3 दिवस चालतो. एक बैल त्यांचा 4 वेळा 5 वेळा 200-250 फूट पळतो. बर. तर 5-6 वाजल्या की ती बैल लोकांच्या शेतकऱ्याच्या घराकडे जाते ते कितल्या घेऊन. 4 लिटर कंपल्सरी त्यांच्या एका बैलाला दूध ती पाजते, काय 100-50 मिली तूप टाकते ती, आणि खरोखर ती खुराक देते. म्हणून त्या बैलाच्या ठेवण तशा आहे त्या. पण ती कसं होतंय, त्यांची सिस्टीम त्यांच्या वडिलोपार्जित आजोबा पंजोबापासून चालू आहे, ती लहानपणापासून लहानपणापासून. आपल्याला हे नवल वाटतं. आता आपल्याकडनं जे आहे कपडे पेंट कंपल्सरी आहे. आता उडदाची डाळ मुंबईला चालवतो ते आपण उडदाची डाळ करतोय. आता नवीन काय काय खुराक आलं, बदाम काजू काय काय ते मिक्स आहे, काय काय ते चालते ते. आपण काय करतोय, मक्काचा भरडा, गव्हाचं पिठानं रट येते ते जास्त म्हणून मक्काचा भरडा, किंवा 4-4, 5-5 प्रकारचे बी इथं लोक चालणार आहेत. बर. दुधाचं प्रमाण लिमिट मध्ये ते काय काय लोकांनी आपल्या पण म्हणजे पाजून बघितलं, म्हणजे ह्या गोष्टी करून बघितल्या. पण काय होतं, आपल्या वासरांना पहिल्यापासून पहिल्यापासून सवय नाही, आणि ही गडी दाबून पाचते तर परत वासर दरंगळते ते. काय काय बाद झाली, छातीत भरली. हो होते छातीत, म्हणजे त्याला पेजी सवय नाही हो, ठसकं लागून छातीत भरली. आपल्याला कसं आहे, आपल्या पूर्वजांनी जे संस्कार दिले त्या पद्धतीने आपण चालतोय. आणि त्याच्यात एखादं जनावर एखाद्या रानावर चालत, त्याला काय सवय लागतात. एखादी आपण काय वेळेला खोंडाला दूध पाजायला तर 1 लिटर पाजतोय समजा. काय काय आपल्याकडे अशी खोंड मी कर्नाटकवरून आणली, पाट्य ठेवस तर दूध पिते 1 लिटर. ते पेजी त्यांना सवय आहे त्या पद्धतीने, म्हणजे त्यांची ठेवण त्याच्यामुळे गती आहे त्या बैलाला, नाही असं नाही. आमच्याकडनं बैल ती पळते. काय काय तिकडची बैल आज पळली उद्या पळती. मी असं बघितलं अड्ड्यात की आज बैल 2 फेऱ्या पळाला, उद्या अजून 2-3 फेऱ्या पळाला. हो. आता त्यांच्याकडे कसं होतं सांगतो, आता आपल्या भागामुळं बिनजोड त्यांच्याकडे 2-2 गाड्याची निघाली, त्याच्यामुळे 1000 फुटाचा पल्ला. त्यांचं कसं असतं या, त्यांचा सगळ्यात विदर्भ मराठवाड्यात खालून जे कच्चे आहे तिथून पुढचं जे अंतर निकाल रेषा आहे ना, तिथं खाली काय करते, एकच चाकोरी, एका चाकोरीला दोरा बांधणार, त्याला मीटरच्या डब्यावर स्प्रिंग असते, त्याला वायर 250 फुटावर गेल्यानंतर परत 2 खांब, त्याला मुंबई सारखा दोरा बांधायचा, आणि त्याला मीटरचा दांबा म्हणजे स्प्रिंग, आणि तिथून तुमच्या स्टेजवर एक टॉप सेकंड मिलीचं गाड्या नेलेलं असते, ती गाड्या त्याला बांधते. खाल्ला दोरा ताणलेला असतो स्प्रिंगचा. ते अलाउन्सवाला सांगतो, आपल्याकडे सुनील मोरे जसं आहे, त्यांच्याकडे राजू मंडळ म्हणून आहे, बरीच माणसं आहेत, तर त्यांनी ती लाईन क्लिअर म्हणते. लाईन क्लिअर म्हणलं की जिथं खांब बांधला तिथून 50 फुटावर बैल लांबुडीसारखं पळत येतो. बैलाने दोरा तोडला की टॉप सेकंडच्या मिल्या चालू झाल्या, आणि 250 फुटातला बैलाचा दोरा तुटला की टॉप सेकंड मिल्या बंद झाल्या. म्हणजे 1 सेकंद बी बैलानेच निकाल सुरुवात करायची, आणि बैलानच दोरा तोडून निकाल घ्यायचा. 1 सेकंद बी त्याच्यात चिटिंग दिसत नाही. टॉप सेकंड वर त्यांच्या मिल्यावर मग ते नंबर काढते मिलीवर. हा. आता तळेगावचा एक पट होतो बघा, मला वाटतं नंतर आहे, दिवाळीच्या नंतर उन्हाळ्यात असतो, तिथं मुलीचा वेगळा गट आहे. स्वतः मुली गाड्या पळत, मी माझ्या डोळ्यानं बघितले ते मैदान, आणि ह्या नाशिक टांग्यावर बसून त्या गाड्या पळत. पण आता तो खेळ चांगला का आपला खेळ चांगला? नाही, त्याच्यात बी व्यवस्थित वाटतंय. पण एक आहे बरं का, जास्त म्हणजे आपला खेळ म्हणून आपलं म्हणून सगळ्या ह्याच्यात जास्त मार्जिंग किंवा लोकांना वाटायला लागले आपला खेळ असावा सगळ्यात महत्त्वाचं. कारण जालन्यापासून मी गेवराईपासून खाली जर भाग बघितला तर तुम्ही गडचिरोली पर्यंत सगळा हे खेळ चालू आहे, शंकरपट वगैरे चालू आहे. पण मधला जो पट्टा होता का नाही, अलीकडला बीडपासून समजा तुळजापूर वगैरे हा पट्टा, लातूरचा, हा भाग आता आपल्या खेळाला जास्त मागणी, आणि त्यांना बरं वाटतंय. बरं, एखादी गाडी कंटिन्यू 1 नंबर करते, त्यांच्याकडे लिंबू असेल, ही काय होते कसं आहे बरं का, त्या गोष्टीचा अनुभवच आपण नाही, पण माणसाला काय वाटतंय की याला असं घडून नये, तर मग ज्याचे त्याचं मानत. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं मत आहे की हे विषय ना जादूटोणा किंवा विषय असेल ना, तर ते बक्षिसावर तयार आहेत, पण त्या गोष्टीकडे कोण जा, कारण जादूटोणा विरोधक, अंधश्रद्धा विरोधक कायदा तयार झालेला असं. पण ते काय होते, कावळा बसायला आणि फांदे मोडायला गाठ पडते आपण म्हणतो, त्यामुळे त्यांना वाटत असेल. आणि माणूस कसं असतं बाबा, भिवून आपल्याला काय होणे, ही माणसाची श्रद्धा आहे. अंधश्रद्धा वेगळी आणि श्रद्धा वेगळी. आता एखाद्याला वाटतं काय ना बाबा, आपल्या देवाचा अंगार आहे, आपल्याला लावावा, आपल्या त्या बाबा देवाने सद्बुद्धी द्यावी किंवा यश द्यावं, ते त्याची श्राद्धा आली. आणि जडीबुटीचा विषय आहे ते अंधश्रद्धा आहे, ते लोकांनी कितपत मानायचं, ते ज्याचा त्याचा अनुभव ज्याच त्यालाच आहे, शेवटी नशिबी लागते. देवधर्म तर मानला पाहिजे, ही आपली संस्कृती आहे 100%. परंतु हे जादूटोणा वगैरे ह्याच्यावर म्हणजे कितपत, आता कसं आहे, त्या गोष्टीला अनुभव नाही आपण त्याच्यामुळे म्हणू शकत नाही. माणसाला वाटतंय बाबा ते आहे, कारण ते निष्पन्नच नाही झालं ना. बरं, काय काय लोक म्हणजे असे सापडतात पण असे लिंबू घेऊन किंवा त्याची ती इच्छाशक्ती आहे बाबा, त्याला ते वाटतंय बाबा असं असलं तर ते माझं असं होईल, त्याच्यामुळे ती करते समजा ती. बर,
बरं मला असं म्हणायचं मग त्याच्यावर जर होत असतं मग एवढ्या किमतीचे बैल घेण्यापेक्षा रेड घेतलेलं काय वाईट. कारण आरत परतला एक 10-12 वर्षापूर्वी मानेवाडी म्हणून अंकल्यापाशी गाव आहे कवठेमंकाळ तालुक्यात, तिथं रेडच पळत होत, ती रेड पळत होत. मग त्याच्यावर जर होत असेल किंवा ती कोण थांबी तसं देस असेल ना तर ते तसं झालं असतं ना. बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही अनुभव आहे तुमच्याकडं आणि आपली तरुण पिढी वाहत चालली आहे. अनेक लोक म्हणते की म्हणजे ही खेळ हा टिकला पण पाहिजे, पण टिकला पाहिजे बरोबर आहे, परंतु काय काय 5वी 4थी 5वीची पोरं सुद्धा किंवा अगदी ज्याला काय कळत नाही ती पण बैलगाडी येते आणि म्हणजे ही नाद वाढत चाललाय. अनेक लोक येते की बैल घेते ती 2-4 महिने सांभाळते ती, त्याला नियोजन होईना ना की परत विकून टाकते ती, म्हणजे घेते ती 20,000ला समजा विकते ती 5,000, म्हणजे 1 लाख रुपये घेतलं तर 20,000 रुपये विकते ती. बैल घेताना किंवा ह्या क्षेत्रात येताना काय काय केलं पाहिजे की बाबा काय बघितलं पाहिजे आणि कसं नियोजन केलं पाहिजे, खेळलं कसं आहे बरं का. आपण काय म्हणतो की बाबा लहान मुले येते ते शिक्षण हे केलंच पाहिजे, माझं असं नाही मत नाही. पण एक आहे, शिक्षणाबरोबर कुठल्याही माणसाच्या खेळाची आवड असू द्या, भले क्रिकेट असू द्या, बैलगाडी शर्यती असू द्या, कुस्ती असू द्या, प्रत्येकाने खेळ हा जोपासलाच पाहिजे. भले व्यायाम असू द्या, त्याला कुठले बुद्धिबळ स्पर्धा असो, कुठलेही त्याने क्षेत्र निवडलंच पाहिजे, पण कितपत त्याने वेळ द्यायचा ते त्याने ठरवायचं. आणि एक आहे कसं आहे, तुमचं जी संस्कार आहेत ना ज्याच्यावर, आता मी काय म्हणतो आमच्या 1-2 पिढ्या झाल्या असतील आम्ही चाललोय, मग आमचे बंधू अण्णा काळे असतील, हनुमा काळे असतील, त्याच्यानंतर नवनाथ काळे असेल, विलास काळे असेल, सागर काळे असतील, संग्राम काळे असतील, सर्जराव काळे असतील, माझे जे भाऊकीतले माझे पुतणे, आम्हाला आमच्या पिढीनं एक आदर्श घालून दिला किंवा त्याने दाखवल्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रात आलो. आणि एक त्यातून एक छंद नाही, छंद अधिक व्यवसाय चालू झाला आमचा, म्हणजे उदरनिर्वाहाचं एक साधन झालं. आज तुम्ही बघताय नोकऱ्या आहेत का कुठं नाही, तुम्हाला तेवढं शिकायला पाहिजे, मग शिकलं तर टॉप लेवलला शिकायला पाहिजे. तुमचं डॉक्टर काय, इंजिनियर, वकील आहे किंवा UPSC MPSC आहे, मुलाने वाहून घेतलं मग ते घरदार सोडून ते क्षेत्र त्यांनी ते अवलंबलं पाहिजे. तसं एक आम्हाला ह्या आदर्श पिढीने एक घडवून दिलं किंवा त्यांच्यामुळे आम्हाला हे नाद लागला. आता आम्ही पुढे काय केलं असतं किंवा आमच्या पिढीनं काय केलं असतं. आता माझून आता तुम्ही शंभू बघताय, त्याने म्हणजे त्याला थोडस ज्ञान आहे, अनुभव आहे, तो 1.5 वर्षापासून आपले येत आहे, मुलीचा मुलगा आहे 1.5 वर्षापासून येत आहे. आज ही विषय आहे त्याच्या लक्षात आलाय, आता ते शिकतोय बी, त्याच्या आई वडील मध्ये त्याला शिकवा बरोबर सुट्टी असले तेवढ्याला आमच्या बरं येत. आज तो एकुलते काय 2 बहिणी आहेत, आज तो त्याच्या पायावर हिथून आपल्यापासून कसं आहे, शेवटी पक्षाला पंख आले ते उडून घरच्यांना जाणार आहे, मुलीचा मुलगा आहे तो एक दिवशी त्याच्या घरी जाणार, पण तो पायावर त्याच्या उभा राहू शकेल ना. त्याला 10-12 एकर जमीन आहे, उद्या आईबापाने शिकला उद्या सर्व्हिस करल किंवा नाही शिकला तर 1-2 खोंड आणल किंवा व्यापार करल किंवा अर्थकारण त्याची ती ठरवल. म्हणजे फक्त दिशा देण्याचं आपण एक काम आहे. फक्त तरुण पिढीला एक मिशन देऊ शकतो की शाळा बुडवून किंवा इतरचा विषय न करता त्यांनी त्यांच्या पद्धतीने नियोजन आणि जे त्यांना गुरु आहेत त्यांनी त्या पद्धतीने त्यांना घडवावं. शाळा शिकत शिकत शेवटी हे ते जर त्यांना योग्य वाटलं, आपण शेतकऱ्याचा संस्कृती खेळ आहे. पूर्वी गावाला यात्रा भरायच्या, कुस्त्या असायच्या, तमाशा फडायचा, ती जी कला संस्कृती होती, गावचा एक खेडेगावचा एक जत्रा हा जो विषय होता ते आज बी काय काय गावात आहेत. आणि त्याचा आपण आदर किंवा पुढच्या पिढीला ते आपण ती हे केलं पाहिजे. आता त्यातलं काय पिढी समजा शहराला गेली असेल, पण यात्रेच्या वेळेला ती लोक येतात. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला हे विचारायचं आहे की शेतकऱ्यांचे वासर, आता तुम्हाला तुमचं बरोबर आहे की ह्यांचं म्हणणं काय आहे की बाबा आपला खेळ जोपसत आपला म्हणजे शिक्षण पण झालं पाहिजे, प्लस आपल्याला जर म्हणजे आपल्या जर वासराला चांगली मागणी आली तर दिला पाहिजे. आपण आपल्याकडे तालीम आहे. मी बरोबर तुम्ही म्हणताय बरोबर आहे. हे बघा, नाद तुम्ही करा, नाद कितपत करा, 1 वर्षात 4-6 महिन्यापर्यंत नाद करा, केल्यानंतर ज्यावेळेला टॉपला येईल आपला प्रपंच किती आहे बघा. आणि आज मला असं वाटतं की अर्थकारण खूप मोठं आहे की हे जर तुम्हाला कांदा बटाटे किंवा उसावाने एक किंमत नाही, हे जर तुमचा जेवढा बैल पळल आणि देणा घेणारा जेवढा स्ट्रॉंग आहे त्याच्यावर त्या बुद्धीवर हे. आता परवा आमच्या पुतण्याने एक खोंड विकला, नवनाथ काळ्या बिचारा, म्हणजे ते 4-6 महिने वारला तो, आता त्याने एक खोंड आणला होता खालनं बावऱ्या म्हणून, सर्जराव त्याचा भाव ते आता परत नियोजन करत होतं, काका म्हणून एक आमचा नातू आहे ते बघत होतं. तर 15 लाख रुपयाला जो बावऱ्या आता पळतोय तुमच्या मादुळमटीवाल्याने घेतला, तर ती व्यवसाय त्याला एक दिशाच मिळली. बारकी खोंड आणायचे, आपले मोठं करायचे, पळवून विकायचे.
त्यानं माग एक सोना विकला. हम्म. तसंच आपला सागर काळे आहे, त्याने बी तेच केलं. विलास काळे ती बी तेच करते. म्हणजे कोंड आणायचे आपले पळावतं, एक बैल चांगला ठेवला. सगळ्यात संभाजी काळे समजा आपला महेश आहे, ते बी म्हणजे सगळ्यात व्यवसाय चालतं. आता नवीन एक सांगतो तुम्हाला, आमच्या बरोबर आमचे भाऊकीतलेच काळे आहेत, म्हणजे पक्का काळे म्हणून आहे, परत लक्ष्मण काळे, रामा काळे, ही जे आमचे भाऊकीतली पोर आहेत ना, आमच्या पोरामुळे ना त्या आता विजू काळ्याला लागला. त्या दुसरा विजू काळे, विजय लक्ष्मण काळे, तर त्याने एक बैल घेतला, 1-2 खोंडे चांगलं झालं त्याचं, 2-3 बैल इकली. अनेक शेतकऱ्याची सगळ्यात आता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, कारण अंधार पण पडलाय. नाही बरोबर, सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ही आपली लक्ष्मी आहे आणि ही ऐकली तर परत आपल्याला भेटते नाही, म्हणजे परत तयार होत नाही, असं म्हणजे जी समज आहे लोकांचा त्याबद्दल काय होतंय हो का, इंग्रजीमध्ये निवृत्ती महाराज म्हण एक आहे, ब्रेन इज सेम बट नॉलेज इज डिफरन्स. मेंदू सगळ्याचा सारखा आहे, तुमचा माझा सगळ्याचा सारखा, पण विचार करण्याची श्रेणी वेगळी आहे. तुम्ही स्वतः घडवू शकता, तुम्हाला जे काय करायचंय, देवानं नशिबानं आपल्याला दिलंय का नाही. कालांतरानं पुढं काय, माणूस चालू घडीला घडतोय आणि 60च्या पुढं काय करतोय, अभंग किंवा बस आता मी प्रपंच 60 वर्षापर्यंत केलाय, पुढचं आयुष्य बाबा नामस्मरण करावं, नातवंड खेळवावे, ही त्यांची ती विचार झालं. मला असं वाटतं, म्हणजे माझा विचार सांगतात ना, आला ना त्या किमतीला शोक करावा, आलेल्या किमतीला तो बैल द्यावा, भले 1-2 लाख रुपये इकडं तिकडं, आणि प्रपंच करावा. सांगू का, तुमची कुठली वे फॉर्च्युनर गाडी, क्रेटा गाडी घ्या, त्यांच्या मर्यादित किमती आहेत. मी आज बी पुन्हा वेळोवेळी सांगतो, जर्शीचं मार्केट असेल त्याचा लिमिटचा, दुधात दर वाढतेल्या, दुधात दर कमी झाल्या, लिमिट होते. पण ही एकमेव क्षेत्र बैलगाडी शर्यतीचं असं आहे की त्या कोंडाची किंमत तुम्ही करू शकत नाही त्याची. गाडवायचा जे वाडा चालेल ना, त्याच्यावर तुम्ही म्हणजे प्रपंचाचं चांगलंच होणार. आता सगळ्यात महत्वाची हिंदी केसरी मैदान आहे, त्याचा मित्रांनो बघा मैदानाकडे येतो. आणि म्हणजे माग आमचे लोक म्हणत होते की आमचं मैदान सगळं नियोजन तुम्ही करत होता, धामणीचं मैदान. हो हो, काय त्या धामणीच्या मैदानाला हिंद केसरी मैदान आपण जाहीर करू शकतो, कसं आहे? धामणीचं मैदान एक आदर्श मैदान, जसं पेडगाव, पोशेगाव, सातवाडी, जेवढी मैदान आहेत, कोरेगाव असेल, जेवढी सगळे, लिंबूत असेल, विटेचा असेल, माळशिरचा जुनं पळावं, इतर मैदान लक्ष्मी सगळी, त्या मैदानावर मी ते मैदानाची गिनती करतो. कारण आम्ही ज्या वेळेला खेळा, माणसं नवीन, गावाची गाडी नाही, काय नाही, तर बाकडे तुकड्यापासून ती माणसं आणून बैलगाडी शर्यतीवाल्यांना पुरवायची पहिली, आणि सांगल त्या पद्धतीने नियोजन व्यवस्थित करायचे. जत्रेचं मैदान हिंद यात्रेचं ती मैदान आम्ही हिंद केसरी म्हणू शकतो. कारण ते कसं होतं, देवीची यात्रा त्यांची असायची घाटामध्ये, आणि ती मैदान होतं यनकुळचं मैदान, ह्या मैदानामध्ये ती मैदान सगळी चांगलं मैदान करायचं. खडे बापू अजून मला नाव त्यांची माहिती नाही बरं का, पण आदर्श व्यक्तिमत्व. बक्षीस तुमचं जेवढं पुकारलं तेवढं 1 रुपयानं सगळं बक्षीस. आम्ही 2-4 समजा, आंदा पैलवान होतं, पांडा कारभारी, बाकीचे जुनी जी माणसं आहेत, आमचं अण्णा होतं, आमचं हनुमकाळे होतं, सगळी ह्यांच्या हातात ती माणसं बक्षीस द्यायची, तेव्हा हे बक्षीस. आणि तुम्ही आपलं व्यवस्थित सगळ्यांना मैदान करा, ती स्वतः राहणार, आम्ही बी करू लागणार. चांगलं व्यक्तिमत्व. तर मित्रांनो धन्यवाद, कारण अंधार पण पडलाय आणि 1 तास तर झाले असेल मुलाखत, बोलण्याजोगं भरपूर काय आहे. आपण परत एका दिवशी अजून दावणीला येऊ, कारण आता वेळ पण झालाय, परंतु घेण्यासारखं खूप आहे. म्हणजे ज्यांनी इथपर्यंत ऐकलं, ह्यात भरपूर गोष्टी घेण्यासारख्या आहेत. अनेक मुलाखती घेतो आपण, पण ही आगळी वेगळी मुलाखत आहे की नवीन मुलांनी किंवा नवीन माणसांनी कसा व्यवसाय करावा किंवा बैलगाडी क्षेत्राकडे कसं बघावं, ह्यात भरपूर काही गोष्टी आहेत. धन्यवाद.